संजय राऊतांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना इशारा दिलाय। त्या 2 आठवड्यात बावनकुळेंचे घोटाळे बाहेर काढण्याचा इशारा राऊतांनी दिलाय। शेतकऱ्यांच्या मदतीच्या मुद्द्यावरून राऊतांनी बावनकुळेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय, तर राऊतांच्या इशाऱ्यानंतर बावनकुळेंनी देखील खुलं चॅलेंज दिलेलं आहे। बावनकुळ्यांचे घोटाळे आणि भ्रष्टाचाराची प्रकरणे मी 2 दिवसात बाहेर काढतो। त्यांची प्रॉपर्टी विकली तरी शेतकऱ्यांचा सातबारा पुरावा। संजय राऊतला माझं म्हणणं आहे, उद्या त्यांनी माझी प्रॉपर्टी घ्यावी, शेतकऱ्याचं कर्ज माफ करून द्यावं। जे स्वतः संजय राऊत भ्रष्टाचाराच्या प्रकरणावर जामिनावर बाहेर आहेत, तुम्हाला 100 दिवस तुरुंगवास भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये भोगावा लागला। राज्यातील भाजप नेत्यांमागे आरोपांचं ग्रहण लागलंय। मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटलांनंतर आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना देखील इशारा देण्यात आलाय। 2 आठवड्यात बावनकुळेंचे घोटाळे बाहेर काढण्याचा इशारा संजय राऊतांनी दिलाय। शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून आक्रमक होत राऊतांनी बावनकुळेंना लक्ष्य केलंय, तर राऊतांच्या इशाऱ्यानंतर बावनकुळेंनी देखील खुलं चॅलेंज दिलंय। शेतकऱ्यांसमोर जाण्याची हिंमत दाखवा स्वतः। बावनकुळ्यांना कशाला पाठवतो? बावनकुळ्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे 2 दिवसात मी काढतोय। बावनकुळ्यांच्या, मी परत रिपीट करतोय, बावनकुळ्यांचे घोटाळे आणि भ्रष्टाचाराची प्रकरणे मी 2 दिवसात बाहेर काढतो। जाऊ द्या आठवडा, होते फाईल तयार, तुम्ही त्यांना पाठवता। त्यांची प्रॉपर्टी विकली तरी शेतकऱ्यांचा सातबारा पुरावा। खरं तर बोलघेवळेपणा आहे। भ्रष्टाचाराला आम्ही कधी थारा दिली नाही, भ्रष्टाचार आमच्या ब्लडमध्ये नाही। त्यामुळं त्यांची काही फक्त बोलाच्या भात आहे, बोलाची कडी आहे, तोंडाच्या वाफा आहे। आमचा कधी भ्रष्टाचार विषय नाही आहे, त्यामुळं त्यांना काय काय काढायचं ते काढू दे। माझं तर खुलं चॅलेंज आहे, त्यांनी लवकर काढलं पाहिजे। बावनकुळेंची प्रॉपर्टी विकली तरी शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल असा दावाही राऊतांनी केलाय। दरम्यान माझी प्रॉपर्टी विकून राऊतांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी असं आव्हान बावनकुळेंनी दिलंय। संजय राऊतला माझं म्हणणं आहे, उद्या त्यांनी माझी प्रॉपर्टी घ्यावी, शेतकऱ्याचं कर्ज माफ करून द्यावं। माझ्या ॲफिडेविटमध्ये माझी प्रॉपर्टी आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त निघाली ती संजय राऊतने पूर्ण घेऊन टाकावी। त्यामुळं त्यांना माझी खुली ऑफर आहे, उद्या या रजिस्ट्री करायला आणि तुम्ही किंमत लावा आणि घेऊन टाका आणि कर्जमाफीची घोषणा करून टाका आणि कर्जमाफी करून टाका लोकांची। संजय राऊतांनी बावनकुळेंना इशारा दिल्यानंतर भाजप नेते देखील आक्रमक झालेत। संजय राऊत स्वतःच भ्रष्टाचाराच्या प्रकरणात जामिनावर आहेत, त्यामुळे त्यांना बावनकुळेंवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही अशी टीका नवनाथ बन यांनी केली आहे। आदरणीय बावनकुळे साहेबांचा भ्रष्टाचार काढण्याच्या गप्पा कोण करते? जे स्वतः संजय राऊत भ्रष्टाचाराच्या प्रकरणावर जामिनावर बाहेर आहेत, तुम्हाला 100 दिवस तुरुंगवास भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये भोगावा लागला। पत्राचाळीमध्ये 650 लोकांची, मराठी माणसांची घरं लाटण्याचं ज्यांनी काम केलं ते आदरणीय बावनकुळे साहेबांबद्दल बोलतायत। आणि प्रॉपर्टी विकून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करायचा असेल तर संजय राऊत तुमची भांडूपची, संजय राऊत तुमची अलिबागची प्रॉपर्टी विक्री करायला सुरुवात करा आणि शेतकऱ्यांना मदत करा। संजय राऊतांनी बावनकुळेंना 2 आठवड्यांचा अल्टिमेटम दिलाय, तर बावनकुळेंनी देखील राऊतांना प्रति आव्हान दिले। त्यामुळे राऊत बावनकुळेंच्या कोणत्या भ्रष्टाचाराची फाईल उघडणार याकडे आता लक्ष लागले। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।